रोजच्या मराठी सर्व्हिसमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आणि खरोखर प्रभूच्या नावाला खूप धन्यवाद आहे की त्यांनी आपल्याला पुन्हा एक वार ही संधी दिली की आपण त्याच्या भावनामध्ये एकत्रित होऊ आणि त्याची स्तुती गुणगान करू. प्रभूच्या नावाला खूप धन्यवाद असो. आणि मी खूप खुश आहे आणि खूप ब्लेस्ड फील करत आहे की खूप दिवसांनी परमेश्वराच्या भवनामध्ये आलो आहोत आम्ही आणि प्रभूला खूप धन्यवाद आहे. दावीद म्हणतो की मी त्याच्या भवनामध्ये जाईल आणि मी कधी त्याच्या मनोहर रूपाला पाहिल. माझा जीव उतावळा झालेला आहे. खरोखर प्रभूला धन्यवाद आहे अशा दासाकरिता, अशा सेवकाकरिता की ज्यांनी आपल्या जीवनाच्या द्वारे आपल्याला शिकवलेलं आहे की तो सांगतो की माझा जीव हरिणीप्रमाणे, जशी हरिणी पाण्यासाठी जशी लुलपते तसं माझा जीव प्रभू तुझ्यासाठी लुलपत आहे. प्रभूला धन्यवाद आहे की आपण आपल्या जीवनामध्ये काय आपण देवाकरिता अशी भूक आणि असं तहान आपल्या जीवनामध्ये आहे की प्रभू कधी मी तुझ्या जवळ येईन, कधी मी तुझं रूप पाहीन, कधी मी तुझ्या उपस्थितीत बसेल आणि कधी मी तुझा आवाज ऐकेन आणि कधी तू माझ्याशी बोलशील. मागच्या दिवसांमध्ये जेव्हा पास्टर आम्ही पिकनिकला गेलो होतो आणि पास्टरनी खूप सुंदर तरीकेने खूप सुंदर पद्धतीने आपल्याला सर्वांना मोशेबद्दल शिकवलं होतं की देवाने मोशेला बोलवलं आणि खूप काही गोष्ट सांगण्यासाठी, इम्पॉर्टंट गोष्ट, महत्वाच्या गोष्टी सांगण्याकरिता मोशेला बोलवलं. आणि वचन सांगतं, बायबल सांगतं निर्गमनचं पुस्तक ह्याच्यामध्ये की मोशे जाऊन पर्वतावर थांबला आणि 6 दिवसापर्यंत त्यांनी देवाची वाट पाहिली आणि 7व्या दिवशी देवानी बोलायला सुरुवात केलं. आणि जेव्हा देव बोलायला सुरुवात झाला तर तो 40 दिवस बोलत होता आणि गहन गोष्टी त्यांनी मोशेला सांगितलं. त्यांनी आपली विधी, म्हणजे स्तोत्रसहितामध्ये सांगतं की त्यांनी आपली विधी, आपली गती ही आपल्या दासाला कळवली. आणि जेव्हा आपण पाहतो, आपण उत्पत्तीपासून पहिली 5 पुस्तकं जेव्हा आपण पाहतो आणि जी वाचतो ती पुस्तकं आहेत जी मोशेने देवाबरोबर त्याच्या उपस्थितीमध्ये राहून पाहिली आणि ती लिहिली. आणि ती पुस्तकं आपण जेव्हा वाचतो आपण त्या देवाच्या उपस्थितीचा आपण तो अनुभव घेतो. आज जसं आजचा विषय आहे लीन व्हा, देवाच्या अधीनतेमध्ये लीन व्हा, नम्र व्हा. माझ्यासोबत एक वचन आपण वाचूया. 1 पेत्र याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. 1 पेत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. हालेलुया, आमेन. आपला, तुमचा आणि माझा देव हा उंच करणारा परमेश्वर आहे. परंतु वचन आपल्याला हे सांगतं योग्य समय. त्यांनी योग्य समय, जसं सभोपदेशक याचा 3रा अध्याय 1 वचन सांगतं की इन हिज टाइम, त्यांनी देवाच्या वेळेमध्ये सर्व काही सुंदर केलं. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील देव सुंदर करू इच्छितो, बेहतर करू इच्छितो, उंच करू इच्छितो, तुम्हाला उंचवू इच्छितो, तुम्हाला अपग्रेड करू इच्छितो. पण त्याच्यासाठी एक कंडिशन पुढे लिहिलेली आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण उंच व्हावं, आपण प्रमोटेड व्हावं, आपली वाढ व्हावी, आपली उन्नती व्हावी. असं कोणी व्यक्ती आहे का की त्याला असं वाटतं की नाही ठीक आहे, मी सेटल आहे, जे काही आहे, आता अजून नको, अजून पैसे नको, अजून आराम नको, नाही अजून नको, असं नाहीये. आपण प्रत्येक जण बेटरनेस साठी आपण कष्ट करतो. आपण दिवसा सकाळी उठतो, लवकर उठतो, रात्री उशिरा झोपतो, खूप कष्ट करतो. कशासाठी? आपलं जीवन बेटर व्हावं, आपली लाईफस्टाईल बेटर व्हावी, छान व्हावं, उत्तम व्हावं, याकरिता आपण कष्ट करतो. परंतु देवाचं वचन आपल्याला सांगत आहे म्हणून असं म्हणत आहे, म्हणून म्हणजे वचन
अर्धवट आहे प्रियानो. त्याच्या पहिले काहीतरी देवाला आपल्याला सांगायचं आहे. म्हणून तिथे वचन जो 5वा अध्याय आणि 5वं वचन सांगतं, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा, तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करीतो. लीनांवर कृपा करतो आणि म्हणून वचन सांगतं, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. लीन व्हा म्हणजे नम्र व्हा. आम्ही प्रत्येक जण खूप प्रयत्न करतो नम्र राहण्यासाठी, है ना. कोणीच गर्विष्ठ राहू इच्छित नाही. कोणीच असं म्हणत नाही की मी घमंडी बनणार, मी घमंडी बनणार नाही. प्रत्येक जण असं म्हणतो मी नम्र बनणार, मी नम्रतेत राहणार, मी स्वतःला डाऊन टू अर्थ ठेवणार. कधी कधी मी फारशा इंटरव्ह्यूज पाहिलेले आहेत. जे सक्सेसफुल लोक आहेत, मी त्यांचे इंटरव्ह्यू पाहिलेले आहेत. ते लोक जेव्हा आपली इंटरव्ह्यू सांगतात, तर तेव्हा ते लोक सांगतात की आम्ही खूप कष्टातून वाढलो, आमची तेव्हा परिस्थिती नव्हती, आमच्या पॅरेंट्सची तेवढी परिस्थिती नव्हती, पण तरी देखील आम्ही खूप कष्टाने एज्युकेशन घेतलं, खूप कष्ट होते, परंतु आम्ही मेहनत केली आणि मेहनतीने आम्ही जेव्हा एक उंचाईवर आलो, तर आम्ही ते दिवस आठवतो की आम्ही कुठून आमची सुरुवात झाली, है ना. तर देवाचं वचन जे आपल्याला सांगत आहे, लीन व्हा, नम्र व्हा. कशासाठी नम्र व्हायचंय आपल्याला? जर आपल्याला वाटत आहे, जर आपल्याला उन्नती हवी आहे, जर आपल्याला उंचावलं जाण्याची अशी आपली इच्छा आहे, तर देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा, लीन व्हा, असं वचन सांगत आहे. म्हणजे देव तुम्हाला उंच उंच करेल योग्य समय. बायबलमध्ये अशी एक व्यक्ती आहे जिचं नाव आहे रूथ. ही एक खूप सुंदर आणि एक खूप छान अशी स्त्री होती. आणि बायबल सांगते, वचन आपल्याला सांगतं, रूथ हिचा 2रा अध्याय जेव्हा आपण वाचतो, पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचतो की रूथ ही विधवा होती. तिने तिच्या पतीला गमावलं होतं आणि ती आपल्या सासू सोबत, नओमी सोबत मवाब मध्ये राहत होती. ती मवाबीन होती, ती विश्वासी नव्हती, ती देवाला, जिवंत देवाला ओळखत नव्हती. ती तिच्या जीवनामध्ये ती तिच्या सासू सोबत फेथफुल होती. जी तिची सासू होती नओमी, ती जिवंत देवाला ओळखणारी होती. जेव्हा नओमी तिच्या पती सोबत बेथलेहेमात राहत होती, यरुशलेमात राहत होती, त्यावेळेस सगळं काही छान होतं. परंतु एक समय आला की दुष्काळ पडला. त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी नओमी राहत होती, त्या ठिकाणी दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे नओमी आणि तिचं कुटुंब हे मोवाबाकडे फिरलं. बायबल आपल्याला सांगतं की तिथे खूप सारे लोक होते, परंतु कोणी स्थलांतर नाही केलं. परंतु नओमीला आणि एलिमेलेकला त्यांना बेटर लाईफ पाहिजे होती, त्यांना उन्नती पाहिजे होती, त्यांना दुष्काळात त्यांना स्ट्रगल करायचा नव्हता. म्हणून त्यांनी मोवाबाकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि वचन आपल्याला सांगतं, पहिला अध्याय, रूथ याचा पहिला अध्याय जेव्हा तुम्ही घरी जाऊन वाचाल, वचन सांगतं की रूथ ही मोवाबीन होती. नओमी हिने मोवाब मध्ये जाऊन आपल्या दोन्ही मुलांसाठी स्त्रिया सुना आणल्या आणि ह्या दोघी सुना, आणि खूप चांगलं त्यांचं चालू होतं. एक 10 वर्षापर्यंत ते लोक मोवाब मध्ये राहिले आणि 10 वर्ष सरते सरते नओमीचे दोन्ही लेकरं मरण पावले. इव्हन तिचे पती देखील मरण पावले. आता राहिली नओमी आणि तिच्या सोबत राहिल्या तिच्या 2 सुना, ओर्पा आणि रूथ. आणि नओमीने सांगितलं, त्यांना दोघींना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या मुलींनो, आता माझ्या जवळ मुलं नाहीत की मी तुम्हाला बेटर लाईफ देऊ शकू, मी तुमचं जीवन पुनर्वसन करण्यासाठी आता माझी तशी ती माझी परिस्थिती नाहीये.
तर जर तुम्ही जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणि वचन सांगतं की ओर्पा तिने आपल्या सासूचं चुंबन घेतलं आणि ती आपल्या माहेरी परतली. परंतु रूथ ही मवाबी असताना, जिवंत देवाची ओळख नसताना देखील तिने आपल्या सासू बरोबर ती फेथफुल राहिली, ती विश्वासयोग्य राहिली. ती म्हणते, नवमीला म्हणते, तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक. आणि तिने ती आधीनता, ती लीनता, ती नम्रता घेतली, जेव्हा की रूथकडे एक बेटर ऑप्शन होता. रूथ त्या ठिकाणी राहून पुन्हा विवाह करून ती सेटल होऊ शकली असती. परंतु वचन सांगतं ती नवमी सोबत राहिली आणि नवमी म्हणते की आता मी माझ्या मायदेशी परतेल, मी माझ्या भूमीमध्ये मी परतेल. आणि नवमी आणि रूथ यांनी दोघींनी एक निर्णय घेतला, आम्ही परत आमच्या घरी जाऊ. रूथला तिकडची काही एक कल्पना नव्हती. कुठे चालली माझी सासू मला घेऊन, कोणता देश आहे तो, कोणते लोक आहे ते. कारण की जेव्हा रूथचं लग्न झालं होतं तेव्हा नवमी मोवाबात राहत होती. आणि जेव्हा नवमी आणि रूथ ह्या दोघी यरुशलेमेत जेव्हा परत आल्या त्यावेळेस बायबल आपल्याला असं सांगतं, 2 अध्याय आणि 2 वचन इथे आपण वाचूया. मवाबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्वावेच जाईन. ती म्हणाली, मुली जा. आणि मग आपण 9 वचन वाचूया, 8 वचन वाचूया. बवाज रूथला म्हणाला, मुली ऐकतेस ना, तू दुसऱ्यांच्या शेतात सर्व वेचायला येथून जाऊ नकोस, येथेच माझ्या मोलकरणी बरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा. तुला काही त्रास पोहोचू नये अशी आज्ञा मी या गड्यांना दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्याकडे जाऊन या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. हालेलुया. इथे बायबल आपल्याला सांगते की रूथ आणि नवमी जेव्हा परत आल्या आणि त्या परत आल्यानंतर रूथने एक डिसिजन घेतला, तिने एक निर्णय घेतला आणि ती आपल्या सासूला म्हणते की मी काम करायला शेतामध्ये जात आहे. त्यांना त्यांचा लाईफला त्यांची पुनर्जीवन तो जो त्यांचा पुनर्जीवन कसं प्रस्थापित करायचं असेल तर म्हणून रूथ ही म्हणते की मी माझ्या सासू करिता आणि माझ्या करिता मी शेतात जाऊन काम करेल. आणि म्हणून ती बवाज या व्यक्तीच्या शेतामध्ये जाऊन काम करायला लागते. आणि वचन सांगतं बवाज जेव्हा तिची हिस्ट्री काढतो तेव्हा तो जेव्हा चौकशी करतो त्या चौकशीमध्ये रूथची प्रशंसा होते. का? कारण की एक मवाबी स्त्री आपल्या सासू बरोबर ती आलेली आहे, ती पण विधवा आहे, नवमी पण विधवा आहे. परंतु जेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा जो बवाजचा दृष्टिकोन आणि त्यांच्याकडे बघण्याचा शेतातल्या लोकांचा दृष्टिकोन, त्यांच्याकडे बघण्याचा पूर्ण यरुशलेमाचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांच्या चारित्र्यावर चांगला इम्पॅक्ट आणणारा असा तो दृष्टिकोन होता. ह्यांनी नवमीनी इवन रूथनी आपल्याला स्वतःला त्यांनी राखून ठेवलं होतं. त्यांनी कुठेही आपल्या पवित्रतेला त्यांनी राखून ठेवलं होतं. आणि जेव्हा तिची चौकशी केली तेव्हा त्याला रूथ ही खरी साबित झाली. त्याला कळलं की ही किती सुशील स्त्री आहे की जी आपल्या सासू बरोबर एक परदेशात येऊन आपल्या सासूची सेवा करत आहे, आपल्या सासू बरोबर फेथफुल आहे. आणि त्याद्वारे वचन सांगतं तिच्यावर कृपादृष्टी झाली. वचन आपण ऐकत आहोत, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे तो योग्य समयी तुम्हाला उंचवेल,
रूथकडे जेव्हा रूथ मोवाबात होती, काही प्लॅन नव्हता प्रियांनो. तिच्याकडे एकटेपणा होता, तिच्याकडे शर्मिंदगी होती, तिच्याकडे भय होतं, तिच्याकडे भविष्याची काही एक प्लॅन तिच्याजवळ नव्हता की मी कुठे जात आहे, ही माझी सासू नवमी मला कुठे घेऊन जात आहे, माझं पुढचं भविष्य कसं असेल, माझं लाईफ कसं असेल, काय मी हिचीच सेवा करत राहणार का, आयुष्यभर मी हिची सेवाच करत राहणार का, माझ्या लाईफचा काही उद्देश नाही का, असे बरेच प्रश्न कदाचित रूथकडे असतील. परंतु ती तिच्या सासू बरोबर ती नम्रतेत राहिली, लीनतेमध्ये राहिली आणि म्हणून देवानी तिला उंचावलं. अशी स्त्री, जी अविश्वासी स्त्री, जी मोवाबी होती, तिची येशू ख्रिस्ताच्या घराण्यामध्ये, येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये तिची निवड केली गेली. देवाचं वचन सांगतं, जर तुम्ही स्वतःला नम्र करता, देवाच्या पराक्रमी हाताखाली जेव्हा नम्र करता, योग्य समय, वचन सांगतं योग्य समय मोवाबमध्ये नव्हता, योग्य समय बेथलेमात होता, योग्य समय यरुशलेमात होता. प्रवास कठीण होता, जसं आता आपण गाणं गायलं, हा जीवन प्रवास कठीण. येथील खूप प्रतिकूल क्षण आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये कधी कधी आपण खूप प्रतिकूल अशा मोमेंटला आपण फेस करतो आणि त्यावेळेस आपण नम्र राहत नाही. परंतु देव आपल्याला सांगतो, नम्र व्हा, प्रत्येक परिस्थितीमध्ये नम्र राहा. ज्या घरामध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे नम्र राहा, आपल्या आई वडिलांच्या हाताखाली नम्र राहा, ज्या ऑफिस मध्ये तुम्ही काम करता आपल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली नम्र राहा, ज्या कलिसियामध्ये तुम्ही आहात आपल्या पास्टरच्या हाताखाली नम्र राहा, आपल्या प्रत्येक त्या अथॉरिटीच्या हाताखाली नम्र राहा. जेव्हा तुम्ही नम्र राहता, देव तुमची नम्रता पाहून तुम्हाला योग्य समय उंचावल्याशिवाय राहणार नाही. आपण योसेफाचं उदाहरण जेव्हा पाहतो, योसेफाला त्याच्या भावाने जेव्हा विकलं, तो नम्र होता. जेव्हा तो पोटिफरच्या घरी गेला, पोटिफरच्या घरी त्याची एक चांगली साक्ष होती, म्हणून पोटिफराने योसेफाला, जरी तो गुलाम होता तरी देखील त्याला सर्व अधिकार दिला होता. पोटिफरने सांगितलं होतं, फक्त माझ्या बायको खेरीज माझं सर्व घर मी तुला उघड करतो. तो अधिकार त्याला मिळाला होता. का माहितीये प्रियानो? कारण त्याची नम्रता. तो देवासमोर नम्र होता, म्हणून देवाने त्याला लोकांसमोर उंचावलं. जेव्हा पोटिफरच्या घरी जेव्हा त्याच्यावरती परीक्षा आली, त्याच्या पत्नीने त्याच्यावरती आळ आणला, तेव्हा देखील योसेफ नम्र होता. त्यांनी स्वतःची बाजू रडून रडून सांगितली नाही, तो शांत राहिला, कारण की त्याला माहित होतं देव मला उंच करेल. मी जे स्वप्न पाहिलं तो देव माझं स्वप्न पूर्ण करणारा देव आहे. माझ्या परिस्थितीमध्ये, माझ्या प्रतिकूल क्षणामध्ये, माझ्या संकटामध्ये, माझ्या कष्टामध्ये माझा देव योग्य समय मला उंचवेल. आणि खरोखर देवानी गुलामगिरीतून, त्या गुलामगिरीच्या अवस्थेतून योसेफाला प्रधानमंत्री बनवला. रूथच्या जीवनात आपण पाहतो की एक विधवा स्त्री, त्या विधवा स्त्रीला देवानी पुनर्स्थापित केलं, तिला रिस्टोर केलं. आणि नुसतं रिस्टोर नाही केलं, तिला साधारण रिस्टोर नाही केलं प्रियांनो, तिचं वंशावळीमध्ये नाव आहे. येशू ख्रिस्ताच्या, तुमच्या आणि माझ्या उद्धारकर्त्याच्या वंशावळीमध्ये तिचं नाव आहे. ती तो आशीर्वाद ती बनली. का माहितीये का? ती आपल्या सासू सोबत फेथफुल राहिली. जेव्हा आपण नम्रतेत राहतो, आधीनतामध्ये राहतो, ओबिडियंट राहतो, देव पाहतो की जर मनुष्यांच्या प्रती माझे लेकर, माझा मुलगा, माझी मुलगी मनुष्यांच्या प्रती जर नम्रतेत आहे, तर याचा योग्य समय मी आणेल, याचा नक्कीच योग्य समय येईल. योग्य समय मी ह्याला उंचवून, मी ह्याला उच्च स्थळी त्याला मी स्थापित करेन. वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 91 सांगतं की मी त्याला उच्च स्थळी उभारेन. स्तोत्रसंहिता 3:3 सांगतं की देव माझी महिमा आणि माझं माझा शिर उंचावणारा माझा देव परमेश्वर आहे. आपण वाचूया वचन, स्तोत्रसंहिता याचा 3रा अध्याय 3रं वचन.
Hallelujah. Praise you, Master. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. तरी हे परमेश्वरा, Yes. तू माझ्या भोवती कवच आहेस. तू माझ्या भोवती कवच आहेस. तू माझा गौरव, तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा, माझे डोके वर करणारा परमेश्वर है. हिंदी मध्ये बोलता कि तू मेरी महिमा और मेरे मस्तिष्क को ऊंचा करने वाला परमेश्वर है. आज जर तुम्हाला उंच व्हायचं आहे ना, प्रभूच्या समोर नम्र व्हा. देवाला तुमची नम्रता दिसू द्या. मनुष्यांच्या प्रती नम्र राहा. त्रास होत आहे, नम्र राहा. तुम्हाला कष्ट होत आहे, पीडा होत आहे, नम्र व्हा. देव नक्की तुमची स्तुती घेणार. ज्या देवानी योसेफाची स्तुती घेतली, ज्या देवानी रूथची स्तुती घेतली, ज्या देवानी दाविदाची स्तुती घेतली, काय तो देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तुमची आणि माझी स्तुती घेणार नाही. प्रभू येशूने आपल्याला नम्रतेचा कित्ता दाखवलेला आहे. वचन सांगतं की तो, माझ्यासोबत आपण वाचूया यशायाचा 53वा अध्याय आणि 7 वचन. हालेलुया. वचन सांगतं की तो मेंढरू सारखा तो नम्र झाला. त्यांनी आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्यांनी ते सर्व सहन केलं. त्यावेळेस सहन केलं जेव्हा तो देवाचा पुत्र होता. तो नाही म्हणू शकत होता मी नाही करणार, मी माहितीये का मी कोण आहे, मी देवाचा पुत्र आहे. परंतु त्याने स्वतःला इतकं रिक्त केलं, इतकं रिक्त केलं की देवाचं वचन सांगतं तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःला इतकं डाऊन, इतकं रिक्त केलं आणि देवानी त्याला उंचावलं, योग्य स्थानी, योग्य समय उंचावलं. वाचूया यशायाचा 53वा अध्याय 7 वचन. त्याचे हाल केले तरी त्यांनी सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. प्रियांनो, जेव्हा आपल्या ऑफिस मध्ये आपले बॉस आपल्याला ओरडतात, आपल्याला सहन होत नाही. जेव्हा आपल्याला इन्सल्ट होतो आपल्याला सहन होत नाही. पण म्हणतो अरे यार काय माणूस आहे का, असं बोलला मला, अशी बोलली मला ती, तिने माझा एवढा इन्सल्ट केला 4 लोकांमध्ये. माहितीये का असे कोणी करतं का? आपण सहन नाही करत. परंतु तुमच्या आणि माझ्या येशू ख्रिस्तानी आपल्याला कित्ता दाखवून दिलेला आहे, कसा सहन केले. त्याचे हाल केले. हाल केले म्हणजे खूप भयानक, खूप भयानक. पुढे त्यांनी उफ नाही केलं. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यांपुढे, गप्प राहणाऱ्या मेंढरांप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. कोणासाठी माहितीये? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांनी सहन केलं. आपण सहन नाही करत, आपल्याला सहन नाही होत. शब्द सहन होत नाही, स्वभाव सहन होत नाही, माणसं सहन होत नाही, आपल्याला सहन नाही होत. परंतु तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी माझ्या देवाने किती सहन केले. वचन सांगतं की ऊन कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे, म्हणजे चामडी उधारली गेली, त्याची चामडी उधारली गेली, परंतु तो शांत राहिला. कधी कधी चपात्या बनवताना तव्याचा हात लागतो, थोडीशी वाफ येते, गरम चपाती असेल ना, थोडीशी वाफ येते हातावरती आणि दिवसभर त्रास होतो. छोटीशी फक्त चपातीची वाफ आली तर हाताला छोटासा चटका लागला, गाडीचा सायलेन्सरचा थोडासा टच पण झाला ना, दिवसभर जाणवतं की दुखतंय. तुमच्या आणि माझ्या पापांकरिता माझ्या देवानी, माझ्या येशूने किती सहन केलं. आणि इतकं सहन केलं त्यामुळे देवानी त्याला उंचावलं. तुम्हाला माहितीये देवानी त्याला उंचावून जेव्हा पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उचललं, आज तुमचा आणि माझा देव, माझा तुमचा येशू ख्रिस्त हा स्वर्गामध्ये त्या सिंहासनावर बसलेला. हे केव्हा झालं? जेव्हा त्यांनी मनुष्य म्हणून सहन केलं. अजून एक वचन वाचूया
फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय 9 ते 11 वचन. फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय 5 पासून आपण वाचू. प्रभू येशूच्या प्रभू- नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण, प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण, अशी जी चित्तवृत्ती अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. ती तुमच्या ठायी असो. मी तुम्हाला उदाहरण दिलं योसेफाचं, तुम्हाला उदाहरण दिलं रूथचं, तुम्हाला उदाहरण दिलं मी दाविदाचं, परंतु सगळ्यात सुंदर उदाहरण आहे येशू ख्रिस्ताचं. वचन सांगतं, जी चित्तवृत्ती येशू मध्ये होती, जी सहनशीलता येशू ख्रिस्तामध्ये होती, जी नम्रता येशू ख्रिस्तामध्ये होती, ती तुमच्या ठायी असो. आणि पुढे, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, हा लाभ आहे त्याने मानले नाही. असे त्यांनी मानले नाही. देव वचन सांगत आहे, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असूनही त्यांनी तो लाभ मानला नाही. का हो नाही मानला? कारण की तुम्हाला आणि मला पुत्र बनवायचं होतं, म्हणून तो या जगामध्ये ते दुःखदायक मरण सोसण्याकरिता आला. पुढे, तर त्याने स्वतःला रिक्त केले, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, दासाचे स्वरूप धारण केले, आणि आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. आपण पाहत आहोत, लीन व्हा. येशू ख्रिस्तानी तो कसा लीन झाला की त्यांनी स्वतःला रिक्त करून टाकलं. मानो मैं कुछ हुई नाही, मी काही आहेच नाही, मी काहीच नाहीये असं देवानी, मी साधारण पेक्षाही साधारण असं जीवन येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्यासाठी तो स्वतःला रिक्त केलं. त्यांनी सहन केलं तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. आणि मग वचन सांगतं, इथपर्यंत आज्ञापालन केलं की त्याने इथपर्यंत आज्ञापालन केलं की त्याने स्वतःला लीन केलं. व पुढे वचन, यामुळे वचन सांगत आहे, यामुळे कशामुळे? येशू ख्रिस्तानी स्वतःला रिक्त केलं. त्यांनी स्वतःचा मान सन्मान सर्व अपमान सर्व काही त्यांनी सोडलं. त्यांनी ते वधस्तंभावरचं भयानक मृत्यू ती सहन केली. आणि म्हणून यामुळे देवानी त्याला अत्युच्च केलं. आपण पाहत आहोत की देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे तो योग्य समयी तुम्हाला उंचवेल. ज्या देवाने येशू ख्रिस्ताला योग्य समयी अत्युच्च स्थानावरती उंच केलं, काय तो तुम्हाला आणि मला नाही करणार? पण वचन सांगतं, लीन व्हा. येस, आणि सर्व नामापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या देवानी आपल्यावर इतकी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र, आपला सर्व काही त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. प्रिया, आणि आज आपण या जगामध्ये जेव्हा जगतोय तर आपण आपला स्वाभिमान घेऊन जगतो. आपण आपल्या त्या खोट्या विश्वामध्ये, जे आपण बनवलेल्या विश्वामध्ये आपण राहतो आणि आपल्याला असं वाटतं, आय एम समथिंग. पण मला तुम्हाला सांगू द्या, जो सर्व काही होता, जो सर्व काही आहे आणि जो सर्व काही राहणार असा एल शद्दाय परमेश्वर, त्यांनी स्वतःला रिक्त केला. त्यांनी स्वतःची वाहवा केली नाही, त्यांनी स्वतःला देऊन टाकलं. त्या वधलेल्या कोकऱ्याप्रमाणे त्यांनी ते दुःख सहन केलं, यासाठी की आपल्याला जीवन मिळेल. आज
तोच येशू ख्रिस्त आपल्या समोर कित्ता ठेवत आहे की जर मी सहन करू शकतो तुम्ही पण करू शकता. जर मी नम्र होऊ शकतो तुम्ही पण होऊ शकता. जर मी लीन होऊ शकतो तुम्ही पण होऊ शकता. आणि जर तुम्ही तसं केलं तर जसं देवाने मला उंचावलं तुम्हाला देखील उंचावणार. जसं देवाने मला उंच स्थानी ठेवलं, माझं नाव सर्वोच्च केलं, तसं तो तुमच्यासाठी पण करणार. आज लीन व्हा, देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. तुमची नम्रता देवाला दिसू दे. जशी रूथची नम्रता बोआजनी पाहिली आणि म्हणून त्याने तिला एक्सेप्ट केली. आज देव जेव्हा तुम्हाला पाहतो, काय तुम्ही नम्र दिसता? काय तुम्ही देवाच्या तराजूमध्ये लीन आहात? काय तुम्ही देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र आहात? आणि जर असाल, खरोखर खरोखर आज प्रतिकूल क्षण असतील, आज क्लेश आहे, आज संकट आहे, आज मरणाची अवस्था आहे, आज दुःख आहे, परंतु जर तुम्ही तुमचा ऍटिट्यूड नम्रतेचा आहे तर देव नक्की योग्य समयी तुम्हाला उंचावल्याशिवाय राहणार नाही. तो आपली महिमा आहे, तो आपले मस्तिष्क उंच करणारा परमेश्वर आहे. आज जरी तुम्हाला वाटत असलं की तुम्ही दुरावलेले आहात, आज वाटत असलं एकटेपणा आहे, आज वाटत असेल की माझ्या कामाला कोणी पाहत नाही, आज वाटत असेल की मला कोणी विचारत नाही, आज वाटत असेल हे दुःख कधी संपेल, हा त्रास कधी संपेल, हा प्रवास जो जीवनाचा प्रवास हा कठीण आहे, या कठीण प्रसंगामध्ये मी कसं गो थ्रू हो. रूथसाठी पण सोपं नव्हतं प्रियनो. मोआब ते यरुशलेमचा जर्नी रूथसाठी सोपा नव्हता, परंतु आशीर्वाद यरुशलेमामध्येच होते. जर मोआबामध्ये रूथ बोआजला शोधत असती, कधीच नसती भेटली. मी तुम्हाला पुन्हा सांगते, जर रूथ आपला बेटर लाईफ, आपला फ्युचर मोआबामध्ये शोधत असती, कधीच बोआज भेटला नसता. परंतु कष्टाचं, आज्ञा पालनचं लाईफ, अधीनतेचं लाईफ, नम्रतेचं जीवन रूथला तो प्रवास मोआबातून यरुशलेमापर्यंत आणला. आणि यरुशलेमामध्ये तिची वचनदत्त भूमी, तिचा पर्पस, तिच्या जीवनाचा पर्पस यरुशलेम मध्ये होता. अधीनता ही आपल्याला नेहमी नेहमी गॉड गिवन पर्पस मध्ये चालवते. रूथ जेव्हा आपल्या सासूच्या प्रती अधीन होती, तिला जिवंत देव माहित नव्हता प्रियानो, परंतु तिला तिची सासू माहित होती की जी माझी सासू जिवंत देवाची उपासना करते, जिवंत देवाची प्रार्थना करते, हिने हिचं जीवन पवित्रताईत ठेवलेलं आहे. हे सर्व लक्ष देऊन रूथनी पाहिलं आणि म्हणून रूथ ही नोमी बरोबर सोबत आली. तो जर्नी तिने तिच्या सोबत पूर्ण केला. आणि या जर्नीमध्ये, या जीवनाच्या प्रवासामध्ये नोमी रूथची डेस्टिनी हेल्पर बनली. तिने तिला तिथपर्यंत पोहोचवलं जिथे तिला असायला पाहिजे होतं. यरुशलेमामध्ये जेव्हा बोआज भेटला, तिच्या जीवनाचा पर्पस सॉल्व्ह झाला. का नोमीला आपल्या पतीला गमवावं लागलं, आपल्या पुत्रांना गमवावं लागलं. दुःख होतं, त्रास होता, परंतु जेव्हा नोमी आणि रूथ जेव्हा यरुशलेमात आले, त्यांनी तो जर्नी, तो प्रवास पूर्ण केला. यरुशलेमामध्ये त्यांच्यासाठी मोठं प्रतिफळ होतं, नोमीसाठी पण आणि रूथसाठी पण. नोमी रूथसाठी आशीर्वादाचं कारण ठरली, रूथ ही बोआजासाठी आणि बोआज रूथसाठी आशीर्वादाचं कारण ठरला. जेव्हा आपण इथे पाहतो रूथ चॅप्टर 2 अध्याय आणि 9 वचन तो पाहतो, आपण वाचतो की रूथला बोआज सांगतो, याच शेतात राहा, इथेच राहा. का? कारण की त्यांनी तिची लाईफ हिस्ट्री पाहिली, त्यांनी तिचा
बॅकग्राऊंड पाहिला. त्यांनी पाहिलं की कशी ही रूथ, ही सुंदर तरुणी, ही विधवा असून देखील ही इकडे तिकडे गेली नाही. ही पवित्रताईत राहिली. ही आपल्या सासूला धरून राहिली आणि हिची सासू आपल्या गणगोतामध्ये परतलेली आहे. हे पाहून बोआजानी तिच्यावर कृपादृष्टी केली. आज्ञा पालनामध्ये तुमचे आशीर्वाद लपलेले आहे. जेव्हा रूथनी आपल्या सासूचे आज्ञेमध्ये राहिली, बोआजाच्या आज्ञेमध्ये राहिली, बोआज सांगतो की तुला जिथे पाहिजे तू तिथे जाऊन पाणी पिऊ शकते. या शेतामधलं धान्य तू जमा कर. बोआज आपल्या दासांना सांगतो तिच्यासाठी थोडस सोडून द्या. एक मोठा फेवर. जेव्हा तुम्ही आज्ञा पालनेत असता, देव तुमची आज्ञा पालनता पाहून, तुमची नम्रता पाहून, तुमची लीनता पाहून देव मोठा फेवर रिलीज करतो. हालेलुया. जसं रूथच्या जीवनामध्ये, योसेफाच्या जीवनामध्ये आपण पाहिलं, येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपण पाहिलं की त्यांनी आपल्या पित्याची आज्ञा पूर्ण केली आणि म्हणून एक मोठा फेवर, एक मोठी ग्रेस, एक मोठा अभिषेक पवित्र आत्म्याने त्याला त्या मृत्यूच्या अवस्थेमधून त्याला पुनरुत्थानित केलं. रोमकरास पत्राचा 8 अध्याय आणि 11 वचन वाचूया आपण. शेवटचं वचन आपण वाचत आहोत. रोमकरास पत्राचा 8 अध्याय 11 वचन. त्याने येशूला मेलेल्यातून उठवले. त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करेल. आज तुमच्या जवळ काय आहे? दुःख आहे, परेशानी आहे, कष्ट आहे, अपमान आहे, हार आहे, शर्मिंदगी आहे, काय आहे तुमच्याकडे? माझ्या येशूकडे पण ते सर्व काही होतं. जेव्हा तो या प्रोसेस मधून जात होता, त्याच्या डोक्यामध्ये तुम्ही आणि मी होते, त्याच्या विचारांमध्ये तुम्ही आणि मी होते. तो जेव्हा दुःख सहन करत होता, जेव्हा चाबकाचे फटके त्याच्या पाठीवर लागत होते, त्यावेळेस प्रियानो तो तुमचा आणि माझा विचार करत होता आणि म्हणून त्यांनी ते सहन केलं. आणि त्यांनी ते सहन केलं म्हणून वचन सांगतं पवित्र आत्म्याने त्याला मेलेल्यातून उठवलं. आता आज तुमच्याकडे काय मेलेली अवस्था आहे? काय आहे तुमच्याकडे? आजारपण, ते दुःख, ते क्लेश, ते तंगी, ती आजारपण काय आहे तुमच्याकडे? तो पवित्र आत्मा, ज्या पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, तो पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये आहे तर तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुम्हाला उंचवेल, तो उंच करेल. हालेलुया. जसा तुमचा विश्वास आहे तसं तुमच्यासाठी केलं जाईल. नम्रतेत राहा, लीनतेमध्ये राहा, देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्रतेत राहा. नक्कीच, निश्चित तुमच्यासाठी योग्य समय येईल, जो समय तुम्हाला उंचावणारा असेल. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे खूप ब्लेस करो. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. स्तुती, धन्यवाद प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू आम्ही तुझ्या चरणात जवळ येतो. राज दे बाप्पा, आजच्या या संध्याकाळच्या समय प्रभू आम्ही आपली नजर तुझ्याकडे लावतो. प्रभू तुझ्या सिंहासनाकडे आपली नजर लावतो. दे बाप्पा प्रभूजी, कुठेही प्रभूजी आम्ही स्वतःला उंचावलं असो तर प्रभू आज आम्ही नम्र होतो. राजा तुझ्या पराक्रमी हाताखाली आम्ही नम्र होतो. राजा प्रभूजी, जसं तू आम्हाला वायदा दिलेला आहेस, योग्य समय तू आम्हाला उंचावशील. आम्ही विश्वास करतो ते बाप्पा, योग्य समय येईपर्यंत आम्ही तुझ्या पराक्रमी हाताखाली नम्रतेत राहू, आम्ही लीनतेत राहू, आम्ही आज्ञाधारक राहू. प्रभूजी, आम्ही तुझ्या योग्य वेळेची वाट पाहू. दे बाप्पा, तू असं करत आहेस त्याबद्दल धन्यवाद. राजा दे बाप्पा, आमचे अंतःकरण आम्ही नम्र करतो. दे बाप्पा, कारण की तू योग्य समय आम्हाला उंचावणारा परमेश्वर आहे. जसं येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती,
नम्रतेचा स्वभाव होता, सहनशीलतेचा स्वभाव होता. दे बाप्पा, आज आम्हाला देखील सहन करण्यासाठी शिकव प्रभू, अनुग्रह दे. आम्हाला देखील नम्रतेत चालण्याकरिता अनुग्रह दे. दे बाप्पा, ज्या लोकांनी आम्हाला सतावलं, आम्ही त्यांना ब्लेस करतो दे बाप्पा. प्रभूजी, ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला, कदाचित ते आमचे अथॉरिटी असू शकतील, कदाचित आमचे मित्र असू शकतील, कदाचित आमचे आप्तेष्ट असू शकतील, की त्यांच्याद्वारे प्रभू आम्हाला त्रास झाला, परंतु दे बाप्पा, आज आम्ही नम्रता धारण करतो, आम्ही क्षमा करतो प्रभूजी. आणि प्रभू, तुझ्या हाताखाली आम्ही नम्र होतो दे बाप्पा. आम्ही कुरकुर नाही करणार. आम्ही तुझ्या योग्य वेळेसाठी वाट पाहणार. आणि निश्चित प्रभू, तू आम्हाला उंचावणारा परमेश्वर आहे दे बाप्पा. हर समय तुझं द्वितीय आगमन येईपर्यंत येशू ख्रिस्ता, तुझी चित्तवृत्ती आमच्यामध्ये येऊ दे प्रभू. जसा तू नम्र होता, आम्हाला तू नम्र बनव. जसा तू पवित्र होता, जसा तू पवित्र आहे, तसं तू आम्हाला पवित्र बनव. जसा तू आपल्या पित्याची आज्ञा पूर्ण केली प्रभू, आम्हाला देखील तुझ्या आज्ञा पूर्ण करण्याकरिता अनुग्रह दे बाप्पा. तुझा अनुग्रह आमच्यासाठी पुरेसा आहे दे बाप्पा. हर वेळी, हर समय प्रभूजी, आम्ही तुझ्या पराक्रमी हाताखाली नम्रतेत राहण्याकरिता आम्हाला सहाय्य कर प्रभू. आजची प्रार्थना, आजचं वचन प्रभू तू आशिषित केलंस, धन्यवाद. जितके लोक प्रभू आपलं हृदय आज नम्र करत आहेत दे बाप्पा, खरोखर प्रभू, तू स्वर्गातून त्यांची ती नम्र हृदय पाहून प्रभू, निश्चित समय तुझ्या वेळेमध्ये प्रभूजी तू त्यांना उंचावणारा परमेश्वर आहे दे बाप्पा. धन्यवाद देतो प्रभू आजच्या वचनाकरिता, आजच्या तुझ्या मार्गदर्शनाकरिता. पवित्र आत्मा, आम्ही धन्यवाद देतो प्रभू, तुला उंचावतो प्रभू. ते बाप्पा, सर्व स्थितीमध्ये आम्ही घटू दे प्रभू, आणि तू आम्हामध्ये उंचाविला जाऊ दे प्रभू. धन्यवाद राजा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत आणि पुनरुत्थानित नावामध्ये आम्ही मागतो. आमेन, आमेन. दे बाप तुम्हाला खूप आशीषित करो. गॉड ब्लेस यू ऑल.